राम राम मंडळी, श्रुती निजा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक घरातील स्त्रीचा प्रश्न असतो। मला तर वाटतो की हा तर जगातल्या प्रत्येक स्त्रीचा प्रश्न असल्यामुळे ह्याला जागतिक प्रश्न म्हणूनच सरकारने घोषित केलं पाहिजे। तर काय नाही, माझ्याकडे थोडासा पनीर उरला होता, तर मी काय करू हाच विचार करत होते। तर मला वाटलं की याचा पराठाच बनवावा। मग त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली। अगदी बारीक चिरूयात म्हणजे खाताना छान लागेल। आता एका प्लेटमध्ये मी आधीच कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड, धनेपूड आणि आता थोडंसं तिखट मी ह्याच्यात टाकते। आपल्या घरात काय असेल नसेल गावात ते सगळे मसाले इथे टाकून घेऊया। आता इथं मॅजिक मसाला होता, नसला तरी आपण आमचूर पावडर किंवा अजून आणखीन काही फ्रीजमध्ये आपल्या बरेच काही मसाले असतात, त्यातले 1-2-3 मसाले काढा आणि टाकून द्या। काय असेल तसं पोटातच जाणार असतं बघा। इथे मॅजिक मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून मी वरून थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्या। थोडंसं ह्याला कांद्याला पाणी सुटलं ना तर आपोआप सगळं मिक्स होईल। इथे बघा आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे। इथे आता थोडासा कलर येण्यासाठी आपण हळद टाकला आहे। पराठ्याला पिवळा कलर आला की तो खायलाही छान वाटतो। आता इथे मी गव्हाच्या पिठाचा गोळा घेतलाय, म्हणजे ह्याच्यामध्ये मी मळतानाच थोडासा ओवा आणि ते तेल टाकून घेतलं होतं। ओवाचा स्वाद खूप छान लागतो। काही वेळा आपण ओल्याची ओली पाणी घातलं तरी चालेल। इथे आता वरून मी थोडंसं तूप टाकले आणि जो बनवलेला सारण होता तो असं पसरून घ्यायचा, सगळीकडे पसरून घ्या म्हणजे सारण सगळीकडे लागला पाहिजे। आता आली आपल्या पनीरची वेळ। आता पनीर म्हणत होतं मला कधी टाकतेस बया, मग नाही परत मी वरून पनीर थोडंसं टाकून घेतलं। आता काय नाही, आपलं उगाच आता शायनिंग मारायचं म्हणून मी असं एक कट मारला आणि असं फोल्ड करून दाखवलं। तुम्ही आपलं नॉर्मल पुरणपोळीसारखं भरला तरी चालेल। तर थोडंसं पीठ टाकून मी ते लाटायला घेते। आता खरं तर त्रिकोण लाटलं तरी चालेल, पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, कारण मागे नवरबा हातात प्लेट घेऊन नाश्त्याची वाट बघत होते। ते म्हणत होते की काय बाबा मला भूक लागली, ह्या वर्षी नाश्ता मिळतो की नाही, ही आपलं व्हिडिओ करत बसल्या। त्यामुळे मी आपलं नेहमीप्रमाणे गोल गोल बरोबर लाटून घेतलं। बघा मी किती फास्ट लाटते। सगळीकडे सारण पोचेल असं मी लाटत होते, तरी पण 1-2 ठिकाणी थोडंसं राहिलंच माझं गडबडीत। चला आता माझा लाटून तयार झाला आहे। इकडे तोवर मी तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, त्याच्यावर पराठा टाकून दिला। आता पराठा आपण दोन्ही साईडने खरपूस भाजून घेऊया, आलटून पालटून। इथे बघा असं पलटला, थोडंसं भाजल्यासारखं झालं की वरून थोडंसं तेल टाका। हवं नको असेल तर आपण तूपही टाकू शकतो। इथे आपण डाएट वीट काय करत नाही म्हणून भरपूर असं तेल टाकलेलं आहे। आता बघा हा माझा कांदा आणि पनीरचा पराठा खायला तयार। एन्जॉय।